आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। महायुती उमेदवारांची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार। अजित पवार गट 60हून अधिक जागा लढणार। वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती। सगळं बघता अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार असे राजकीय संकेत। अजितदादा आमच्या महाशक्तीमध्ये येतील, बच्चू कडूंचा मोठा दावा। महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत। भाजपसह शिंदे अजितदादांचे उमेदवार ताकदीने निवडून आणू। गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर। अजितदादा महायुतीतून गेल्या धनंजय मुंडे ही जातील, मग पंकजाताईंना जागा खाली होईल असं बच्चू कडूंचं वक्तव्य। महायुतीत मला कुठे जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवरती तर प्रीतम मुंडेंबाबत पक्ष निर्णय घेणार, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महायुतीत आधी अजितदादांचा मग शिंदेंचाही पद्धतशीर काटा काढला जाईल। दाढीच्या केसानं शिंदे गटाच्या 40 जणांचे गळे कापले जातील, संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदे मूर्ख नालायक मुख्यमंत्री, टीका करताना भाजपचे नेते पद्माकर वळवींची जीभ घसरली। जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार, वळवींचा इशारा। पद्माकर वळवींना आपली लायकी ओळखून बोलावं, अन्यथा आमची माणसं ही उत्तर द्यायला सक्षम। मुख्यमंत्री शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार। रेड्यांचा वध करू म्हणणाऱ्या संजय राऊत आणि सुषमा अंधारेंना गुलाबराव पाटलांचं आव्हान। हा रेडा तयार आहे, उमेदवार घोषित करा। शिवसेना ठाकरे गटाकडे जळगाव ग्रामीणमध्ये उमेदवार नाही, पाटील यांचा हल्लाबोल।